शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कैलास हिरामण आरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व मातंग समाज बांधव यांच्या सहकार्यानं बसद्वारे सर्व समाज बांधवांना संगमवाडी येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घडविण्यात आले। बुधवार दिनांक 22/1/2025 रोजी सकाळी 8 वाजता शिर्डी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर, नितीन उत्तम कोते, दत्ता उर्फ छोटे बापू यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत बस समोर नारळ फोडून पूजन करत शिर्डी ते संगमवाडी लहुजी वस्ताद साळवे समाधीस्थळी रवाना करण्यात आली। या प्रसंगी कैलास आरणे व मातंग समाज बांधवांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आयोजक कैलास आरणे, शंकर सोळसे, रुपेश आरणे, रवी आरणे, परसराम बागुल, गणेश गायकवाड, नवनाथ त्राक्षे, भूषण आरणे, राहुल आरणे, सावित्री भुवन यांसह समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबांचा सर्व धर्म समभाव आणि सबका मालिक एक संदेश आपण सातत्याने देतो, पण या सिटीमध्ये अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे, पण ते आपल्याकडे नाही वाढलं असं नाही म्हणत, संपूर्ण सिटी शहरामध्ये। कारण काय होतं, आपले जेव्हा पाहुणे रावळे आणि बाहेरचे लोक येतात आणि सिटीच्या साई भक्तांना आणि या सिटीला बदनाम करण्याचं काम करतात, तेव्हा आपल्या इथल्या मूळ लोकांनी या लोकांना अटकाव केला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। आपले सगळे लोक चांगले आहे, जे जुने जाणते लोक आहे, साधारण कमलाकर भाऊंनी सांगितलं का फार याला इतिहास आहे सिटीला, पण नवीन अलीकडच्या काळामध्ये काय बायकोचा भाऊ, तिचा भाऊ, तिचा आमका, बायकोचाच गँग जास्त येते सिटीमध्ये, म्हणजे सगळ्यांच, माझं पण तसंच आहे। आणि ते गणगोत जास्त असल्यामुळे त्रास व्हायला लागला असता आपल्या साई भक्तांना आणि इथल्या स्थानिक लोकांना, तर ते जरा निवडून काढायचं काम आपल्याला भविष्यकाळात करायचं आहे। आपण सगळेजण चांगले आहोत आणि तुमची जी मागणी आहे का ह्या चौकाला वस्ताद लहुजी साळवे चौक असं नामकरण करायचं आहे, तर आपण सगळ्यांच्या वतीने कार द्या। इथं उपस्थित असले सगळेजण, कमलाकर भाऊसह आपण सगळेजण शिवना जाऊ आणि त्यांना सांगू का या भागाचं सुशोभीकरण झालेलं आहे आणि ज्या दिवशी शेवटचा टप्पा संपन्न त्या दिवशी एक चांगल्या प्रकारचं चौकांचं नामकरण करण्याचं आपण शिवाला सगळेजण मागणी करणार आहोत। ती मागणी आपली पूर्ण होणार एवढं शुभेच्छा देतो आणि कैलास भाऊंना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। यांच्या समाधीला भेट देण्यासाठी आपल्या शिर्डीचे सर्व तरुण जात आहे। प्रथमतः आपल्या सर्वांना शुभेच्छा। या आजच्या कार्यक्रमासाठी कैलास भाऊ आरणे यांनी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल कैलास भाऊ आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीचे आभार। आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आपले शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू गावाला बरोबर घेऊन चालणार आहे। यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने इथे आले आणि ह्या आरणे परिवारांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून आजपर्यंत शिर्डीमध्ये कधीही उपद्रव झाला नाही। ही खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद यांच्या विचारावर चालणारी आपली संघटना आहे। कारण की आपण पाहतो एकदा माणसं ठराविक लोक चालवतात, तर एकमेकाची साथ एकमेकाला असते। आम्ही भिंतीला भिंत आरणे आणि आम्ही भिंतीला भिंत असं अतिशय चांगलं स्मारक व्हावं आणि ते अतिशय आकर्षक असावं। आपण फक्त पुतळ्यात न बांधता, मी प्रत्येक अण्णाभाऊ साठे जयंतीला गेलो बापू प्रत्येकाला सांगत असतो की अण्णाभाऊ साठे तुमचा सगळ्यांचा गोडगैरी समजून का मातंग समाजाचे, सगळ्याला असं वाटतं मातंग समाजाचे, तुम्हाला अण्णाभाऊ साठे जर समजून घ्यायचं तर अण्णाभाऊंना वाचावं लागेल। अण्णाभाऊ एक कम्युनिस्ट होते, कॉम्रेड होते। अण्णाभाऊ कॉम्रेड असल्यामुळे ते कधी जात पात ही गोष्ट मानत नव्हते, ते कोणत्या जातीत स्वतःला बांधून घेतलं नाही त्यांनी आणि त्यांचं कार्य ह्या महाराष्ट्राला स्वतंत्र महाराष्ट्र करण्यासाठी अण्णाभाऊंनी मोठं कार्य केलं। स्वातंत्र्यपूर्व काळात काम सर्वांचे मित्र मार्गदर्शक कैलास भाऊ आरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण पुणे या ठिकाणी लहुजी वस्ताद यांच्या समाधीस्थळाला भेट द्यायला चाललेला आहात। मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो। खरं तर अतिशय चांगला उपक्रम कैलास भाऊंनी या ठिकाणी घेतलेला आहे, कारण आपण बघत आहात की समाधीस्थळाला गेल्यानंतर त्यांचे विचार आचार आपल्या जीवनामध्ये अंगीकरण करणं फार महत्त्वाचं आहे आणि अशा समाधीस्थळाला गेल्यानंतर साहजिकच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं व जे काही आपले विचार आहे ते खऱ्या अर्थाने चांगले होतात। आणि जसं कमलाकर भाऊंनी सांगितलं की आरणे ह्या ठिकाणी शिर्डीतील आरणे परिवार हा खूप जुना परिवार आहे आणि सातत्याने ह्या परिवारांनी शिर्डीसाठी देखील मोठं योगदान या ठिकाणी दिलं आहे आणि या परिवारातील किंवा जे काही समाज आहे या समाजातील आपण बघितलं आहात की जे काही शिर्डी गुन्हेगारी संदर्भात जे काही चाललेलं आहे किंवा जे काही वाढतंय याच्यात देखील एक कुठंतरी रोख ठेवण्याचं किंवा एक जबाबदारीने वागण्याचं काम या परिवाराने आतापर्यंत केलं आहे। आणि परत एकदा मी कैलास भाऊंना या सर्व आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो। खरं तर सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी येणार होते, काही कारणास्तव त्यांना अचानक मुंबईला जावं लागलं। कैलास भाऊंनी आम्ही फोन पण केला होता, त्यांना निरोप पण दिला होता, पण ते नक्कीच
पुढं काही जो काही मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेस नक्कीच सुजयदादा आपल्या कार्यक्रमाला भेट देतील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आणि या चौकाला जे काही नाव द्यायचं आताच कैलास भाऊंनी या ठिकाणी मांडलेलं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर जे काही सहकार्य आपल्याला लागेल, आर्थिक असो किंवा त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जे काही कागदोपत्री असेल, आम्ही नक्कीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे जाऊन याचा पाठपुरावा करू असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. थांबतो. धन्यवाद. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.